मागच्या वर्षीपासून थोडीफार सुरुवात केली केली. आणि आता यावर्षी हे संपूर्ण 15ही एकरामध्ये कोणतीही कुठलंही नांगरणी कल्टिव्हेशन नाही, वखरणी नांगर नाही. नाही, काहीच नाही. तुमच्या शेतामध्ये फक्त पेरणी योग्य पाऊस झालेला आहे बरोबर. आणि हे पेरणी योग्य पाऊस असताना आपण पेरणी केली. या शेतामध्ये जे आता हे भेगा पडल्या तर आपल्याला दिसते की इथलं पावसाचं प्रमाण किती असेल. हो. पेरणी योग्य तर मात्र आहे, परंतु भेगा मात्र त्या पावसानं बुजवलेल्या नाहीयेत. म्हणजे पाणी जो झाला तो फक्त असं शावरनी झाल्यासारखं, म्हणजे वाहाला किंवा असं थोडंसं पाणी असं लोटल्या गेलं असं बरोबर. नाही झालं. आणि जे काय पडलं ते भेगीमध्ये बस गेलं. तिथेच गेलं. आता हे करताना अनेक जणांच्या मनामध्ये शंका येतात की ही शेती परवडते का नाही, हो. खरोखर फायद्याची होते का नाही. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा तर असं दिसते की ही शेती प्रत्यक्ष करण्यापूर्वी ते मनामध्ये पटली पाहिजे. त्याचा कन्सेप्ट सायन्स बिहाइंड कळालं पाहिजे, हो. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. अन्यथा घरातले विरोधक येऊ शकतात, बाहेरचे विरोधक येऊ शकतात. तर तुम्ही कसं सुरुवात केली? नाही, मी तसं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, म्हणजे घरच्यांचा आता म्हणजे इतक्या वर्षापासून वडिलांचं जे होतं आणि त्यांच्या काळात त्यांनी ते बैलांनी केलं. नंतर मी आल्यानंतर मग ट्रॅक्टर आलं. पण ते शेती नांगरणे, वखरणे ते सतत त्यांचे ते कार्यक्रम त्यांनी केले, मी पण केले. हा. पण हे आता जसं SRT पद्धत किंवा झिरो कल्टिव्हेशनची आपण ऐकून राहिलो, तुमच्या माध्यमातून आम्ही जास्त अजून त्याच्या ह्याच्यात आलो. तर ते पाहता पाहता डोक्यात कुठेतरी ते व्हिडिओज वगैरे पाहिले आणि त्याच्या मागचं जसं तुम्ही सांगितलं की जो सायंटिफिक जो रिझन आहे हा. किंवा हे जसं मल्चिंग आहे हा. आणि जीवाणूंना खाण्यासाठी काहीतरी पाहिजे त्या माध्यमातून अजून डोक्यात आलं की नाही, त्या जेवढं समजा आपलं आच्छादन किंवा कचरा जेवढा राहील तेवढे जीवाणू अजून तयार होतील आणि ती जमिनीची सुपीकता वाढेल. मग थोडंसं आता घरी बाबांना सांगणं थोडंसं ते हे होतं की त्यांना न पटण्यासारखं होतं की त्यांचं आयुष्य त्याच्यामध्येच गेलं. बरोबर. आहे. आतापर्यंत शेती करत आला आपण तर नांगरून हा. वगैरे स्वच्छ करायची, स्वच्छ. असा काळीना कचरा वेचून बिलकुल. टाकायचा, तो जाळून टाकायचा आणि त्यानंतर ही हे पेरणी त्याच्या करायची. एकदम विरोधात. हे हे सगळा त्याच्या कचरा जागेवर कचरा जागेवर आहे. परंतु हे सगळ्या घरच्यांना तुम्ही समजावून सांगू शकलात. हो. जसं सागर भाऊंनी घरच्यांना सांगू शकले, कारण का तर त्यांना हा कन्सेप्ट कळाला. हा. बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये एक शून्य मशागत म्हटलं की पडिताची कल्पना येते. हो. मग पडितात आपण मशागतच करत नाही, तिथं किती पडीत पडतंय किंवा काटे होतात. हो. पण तसं शेताचं नसतं. शेतामध्ये आपण हे पीक घेतोय. हा. या शेतामध्ये या तणासोबत आपलं पीक पण कॉम्पिटिशन करतं. या पिकाला मात्र सुरुवातीच्या अवस्थेत तण विहिरीत ठेवणं आवश्यक राहतं आणि मग तण विहिरीत ठेवण्यासाठी आजकाल खूप मोठं संशोधन झालंय. चांगली चांगली तणनाशक आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर तुम्ही आता इथे या ठिकाणी उगवणपूर्व तणनाशक वापरलं. हो. ते कोणतं वापरलं? मी ते मॅक्स जे आहे ते वापरलं आणि त्याच्यासोबत म्हणजे जे काही समजा झाडं होते जे आपले मागच्या वर्षीचे असतील गांजर गवताचे वगैरे, हा. मग त्याला म्हटलं बा त्या सोबत मग आपण म्हणजे ग्लायफोसेट मारलं. जेणेकरून जो काही वर तणकट आलेलं होतं सुरुवातीच्या त्या 1-2 पाण्याने, हा. तर त्याच्यात ते आपलं सगळं सध्या तरी कव्हर झालेलं आहे. 13 दिवसाचं आता हे सोयाबीन आहे हो. आणि पुढचे 20 दिवस हो. अजून हे तणनाशकाचा प्रभाव इथं काम करणार आहे. नक्कीच. म्हणजे 30, 35 किंवा 40 दिवसापर्यंत सुद्धा इथं तण निघणार नाहीये. हो. आणि त्यानंतर जे तण निघणार हो. तर त्याला मात्र ही सोयाबीन चांगलं कॉम्पिट करू दाबून शकते. टाक. म्हणजे आपल्याला दिसते की आता या शून्य मशागत शेतीमध्ये तण व्यवस्थापन या तणनाशकामुळे खूप सोपं झालेलं आहे. आता या जमिनीमध्ये आपण डवरे पण नाही आहेत. नाही. म्हणजे तो पण आपला खर्च वाचलाय. नाही. म्हणजे आता इतर शेतकऱ्यांचा तर नांगरणी वखरणी हो. याच्यावर खूप मोठा खर्च झालाय. पेरणीवरती बियाणं जास्त टाकतात. बिलकुल. तुमचं बियाणं किती लागलं इकडे? माझं साधारणतः एक 17-18 किलो पर्यंत पडलं. 17-18 किलो. म्हणजे इतरांच्या मानानं ते बियाणं पण हो. कमी लागलंय. हो. तसं तर ही जी व्हेरायटी आहे 9305 आहे, हा. ही लोक जवळपास 35 किलोच्या वर तेच टाकतात. म्हणजे बरोबर. ट्रॅक्टरने जे पेरतो आपण, बरोबर. तर ते 35 किलोच्या पर एकरच्या वरच जाते. बरोबर. हे आपलं निम्मे समजा त्याच्यातून लागलेले 17-18 जरी, म्हणजे 18 दोन्ही 36 किंवा म्हणजे 15 दोन्ही 30 जरी म्हटलं तरी ते हा. निम्मेच लागलेले. म्हणजे बियाणंही वाचलं. हो. आणि दुसरं रासायनिक खतावर सुद्धा खूप मोठा हो. खर्च होतो. बिलकुल. तर ते रासायनिक खत पण नाहीये. म्हणजे या वर्षी जसं डिझेल मिळत नव्हतं तर हो. तुम्ही नांगरणीच केली नाही. नांगरणी केली नाही. पण आणि ती 1-2 नाही तर इथल्या 15 एकरावर तुमची पूर्ण नांगरणी 15 नाहीये. एकरावर. तो हा. खर्च वाचलाय. हो. त्याच्यानंतर रासायनिक खतासाठी तुम्ही दुकानात गेलो नाही. नाही. तो पण खर्च वाचला. हो. आता हे सगळं करताना उत्पादन तुमचं कसं राहतं? इतरांनी एवढं राहतं, इतरांच्या पेक्षा 1 क्विंटल शिल्लक राहतं का कमी राहतं? तर मला कुठल्याही म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत मला ऍव्हरेज कमी नाहीये. बरं. मला येऊनच राहिला. तो विश्वास माझा म्हणजे पक्का झालेला आहे की खत न टाकता आपण तेवढं ऍव्हरेज उत्पन्न घेऊ शकतो. काही त्याच्यात हे नाहीये, कारण की जमिनीमध्ये तेवढी ताकद. पण त्यातल्या त्यात अजूनही आपल्याला आता हा जो सगळा जो आहे वेस्ट आहे, याच्यातला जो कचरा आहे, की याच्यामुळे जे ह्युमस तयार होणार आणि ऑर्गॅनिक कार्बन आपला अजून वाढणार. म्हणजे आता माझी म्हणजे विश्वास झाला की
100% आपलं या पद्धतीने आपलं उत्पन्न नक्कीच अजून वाढणार. म्हणजे जर निसर्गाने साथ दिली तर 100% मी नक्की सांगतो की मला ऍव्हरेज नक्की चांगला येणार. बरोबर. मी कोणाशी तुलना नाही करणार, पण मी माझा जे ऍव्हरेज आहे मी त्याच्यात 100% सांगू शकणार की माझं उत्पन्न नक्कीच वाढ. कारण की दरवर्षीच्या तुलनेत आजही ही पिकाची जी कंडिशन आहे ती मला जरी सध्या पाणी शॉर्ट कमी असताना सुद्धा म्हणजे ती त्याची जी जे तेज आहे त्याच्यामध्ये ते मला तरी सध्या तरी चांगलं वाटतं. म्हणजे आपण पाहू शकतो की फक्त पेरणी योग्य पाऊस झाला, ज्याच्यावर तुम्ही पेरणी केली, जमिनीच्या भेगा बुजल्या नाही आणि आता मागच्या 4-5 दिवसापासून पावसाचा खंड आहे, जरासा येत नाही आणि पुढचे 10 दिवस सुद्धा अजून सांगतात दिसत नाहीये, पावसाचा अंदाज पाहिजे तसा दिसत नाहीये. तरी परंतु मात्र तुमच्या शेतामध्ये पाहिल्यानंतर असं दिसतंय की या पिकाला कोणताही फरक पडणार नाही. आणि याचं कारण आहे की आता जरी पाऊस नाही आला पण तुमच्या जमिनीतून वाहून नाही गेला. आता वरची जर लेअर काढली असेल फक्त एवढी, तर खाली बघा आता आपल्याला दिसतंय खाली हा बॉल बनलाय. म्हणजे मातीच्या भुवगर मातीचा जर असा बॉल बनतोय तर ही सगळ्यात चांगली ओल टिकून राहण्यासाठी पण, कारण वरून मल्चिंग आहे मातीचं किंवा कचऱ्याचं, पिकाला ते त्याच्यावर धरून राहतं. याचं फोडतो म्हटलं ते पाय रवेदार, एकदम रवेदार माती लगेच हे बनली. म्हणजे परत याचा बॉल बनवतो म्हटलं तरी बनते, परत बॉल बनलाय असा, परत फोडतो म्हटला परत फुटला, परत. म्हणजे या जमिनीमध्ये शून्य मशागतीच्या जमिनीमध्ये ओल पण जास्त टिकून राहते. म्हणजे हा पण एक शून्य मशागतीचा फायदा आहे. म्हणजे एका इकडे सुपीकता पण वाढली, ऑर्गॅनिक कार्बन पण वाढलाय आणि या पद्धतीनं शेती करणं सोपं पण आहे. याच्यामध्ये आणखीन एक शास्त्र काय याच्या मागचं, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छितोय की निसर्गाची रचना अशी आहे, कोणतीही हिरवी वनस्पती ही एकटी जगत नाही. म्हणजे हे सोयाबीन असेल किंवा हे तूर असेल आपल्या इथलं किंवा इतर कोणती निसर्गातली वनस्पती असो, हे स्वतःचं अन्न डायरेक्ट जमिनीतून घेऊ शकत नाही. म्हणजे आपण शेतामध्ये जर तुम्ही युरिया दिला, इतर कोणतं रासायनिक खत दिलं, तर त्या जमिनीमध्ये जर जीवाणू नसतील, जमीन जर सजीव नसेल तर ती पिकाला काही मिळत नाही. म्हणजे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. जसं सोयाबीनला रायझोबियम जीवाणू हे नत्र उपलब्ध करून देण्याचं काम करतात. त्याचे आपल्याला जीवाणू दिसतात, म्हणजे सोयाबीनच्या मुळावर गाठी आहेत आपल्याला त्या स्पष्ट दिसतात. इतर पिकाच्या बाबतीत सुद्धा असे जीवाणू मुळाच्या बाजूला असतात. तर आता हे झाड काय करतात, तर यांना जीवाणूची साथ पाहिजे म्हणून हे काय करतात की प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारा जेवढंही अन्नद्रव्य तयार करतात ह्याच्या 10 ते 40% अन्नद्रव्य, मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असो, ऑर्गॅनिक कार्बन असो किंवा शुगर असो, अमायनो ऍसिड्स असो, ऑर्गॅनिक आम्ल असो, हे सगळे 10 ते 40% अन्नद्रव्य जमिनीमध्ये मुळाद्वारे सोडून देते. हे कशासाठी, तर त्या जीवाणूची संख्या तिथं वाढावी. जीवाणूला अन्न म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था. मग आता साहजिक आहे की त्या जेव्हा झाड तिथं सोडतं ते त्या रायझोस्फिअर म्हणतो आपण त्याला, म्हणजे ज्या ठिकाणी झाड नाही तिथली माती आणि मुळाजवळची माती यामध्ये जीवाणूंच्या संख्येचा खूप जमीन आसमानचा फरक लागतो. कारण त्या झाडाच्या मुळाजवळ त्याला खायला अन्न आहे जे झाड सोडतं. मग तिथं मोठ्या प्रमाणात जीवाणू वाढतात. मग त्यामध्ये बॅक्टेरिया आहेत वेगवेगळे, नत्र उपलब्ध करून देणारे असो, स्फुरद उपलब्ध करून देणारे असो, पालाश उपलब्ध करून देणारे असो, काही बेनिफिशियल अल्गी आहेत, फंजा आहेत, काही चांगले निमॅटोड्स आहेत, किंवा मायकोरायझा नावाची एक जी बुरशी आहे जी जमिनीमध्ये इकडून तिकडे अन्न वहन करण्याचं काम करते. जसं एक वरचं आपलं इंटरनेट आहे जाळ, तसं मायक्रोरायझा बुरशीचं जमिनीमध्ये जाळ आहे जे या बिना नांगरणीच्या शेतीमध्ये इंटॅक्ट राहतं. मग त्याच्या माध्यमातून ती जर खूप मोठ्या त्या झाडाच्या बुडाशी किंवा त्या रायझोस्फिअर मध्ये किंवा मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये जर त्यांची संख्या झाली तर मग ते काय करतात, तर जमिनीमधलं अन्नद्रव्य उपलब्ध असलेलं ते झाडाला पाहिजे त्या फॉर्म मध्ये देण्याचं काम करतात. आणि त्या मोबदल्यात झाड त्यांना जे अन्न पाहिजे ऑर्गॅनिक कार्बन विशेषतः ते देण्याचं काम करतात. म्हणजे एक सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणू किंवा मराठीमध्ये आपण परस्पर पूरक देवाणघेवाण त्यांच्यामध्ये राहते. आणि हे सोयाबीनच नाही, प्रत्येक वनस्पतीच्या. सोयाबीन मध्ये मात्र आपल्याला हे अधिक डोळ्यानं बघता येते अशी आहे. म्हणजे जर आता आपण हे जर सोयाबीनचं झाड इथं उपटलं आपण इथलं, आपण आता हे उपटू, हे 3 आहे. आता हे उपटताना आपण काय करू, पूर्ण म्हणजे त्याच्या मुळाच्या गाठी आल्या पाहिजे म्हणून. आता हे जर बघितलं तर एवढ्या कदाचित दुसऱ्या जमिनीमध्ये मुळं डेव्हलप झालेली नसतील 13 दिवसाच्या
सोयाबीनला. बरोबर. आता 13 दिवसाचं असताना त्याच्यावर ह्या बारीक बारीक गाठी आता हम्म, तयार झाल्या. तयार झाले. म्हणजे मी काय करतोय कॅमेऱ्यामध्ये नेऊन दाखवतो. बरोबर. इथं दिसेल. म्हणजे आता आपलं सोयाबीन 13 दिवसाचं झालंय. हो. म्हणजे आता आपलं सोयाबीन 13 दिवसाचं झालं आणि 13 दिवसाचं सोयाबीन झालेलं असताना या हो. मुळावर आपल्याला रायझोबियमच्या तर गाठी खरंच दिसायला म्हणजे मी पण म्हणजे ज्या पाहिल्या त्या मानाने 13 दिवसाच्या माध्यमाच्या हिशोबाने खूप जास्त आहेत, म्हणजे खूपच जास्त आहेत. हा जर पाहिला आपण तर हे म्हणजे खूपच जास्त दिसून राहिल्या. म्हणजे नुकतीच सुरुवात आहे पण त्या तुलनेत यांच्या संख्या खूप जास्त आहे असं मला वाटतंय. बरोबर. म्हणजे आता हे रायझोबियम हे दिसत आहेत हो, कारण हे गाठी बनवतात. बरोबर आहे. इतर जे जीवाणू आहेत ते गाठी बनवत नाहीत, हम्म, ते सूक्ष्म आहेत. ते सगळे या मुळाच्या आजूबाजूला राहतात. बरोबर. म्हणजे या मुळाच्या आजूबाजूचं जग आहे त्या जगाला आपण म्हणतोय रायझोस्पियर. हो. हे जीवाणूंचं, जमिनीचं, त्या झाडाचं असं एक तिथं सगळ्यात मोठी देवाणघेवाण चालू बरोबर. राहते. हे झाड प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करते, हो. जमिनीमध्ये सोडते, त्यातला स्वतःला काही वापरते आणि 10 ते 40% शास्त्रज्ञ सांगतात हो, जमिनीमध्ये जमिनीत सोडून सोडून देते देतो. बरोबर. जीवाणूंसाठी. हो. आणि जीवाणू मग त्याच्या वर्षावर तिथं जगतात हम्म, आणि त्या मोबदल्यात झाडाला जे नत्र पाहिजे, ते स्फुरद त्याला पाहिजे, देतात. पालास पाहिजे, ऑयन पाहिजे, झिंक पाहिजे, हे सगळे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात. हम्म. बरं, हे एवढंच करत नाहीये. हम्म, दुसरे हे काय करतात की प्रतिजैविके सुद्धा तयार करतात. बरं. हे प्रतिजैविके म्हणजे या मुळाच्या भोवती असं काही कवच इथं तयार होतं प्रतिजैविकेमुळे, हम्म, ज्यामुळे तिथं जे रोग निर्माण करणाऱ्या जे बुरशी आहेत हा. त्या वाढत नाही बरं. आणि मग आपल्याला इथं या झाडाला रोग पण लागत नाही. बरोबर. म्हणजे झाड आपल्याला दिसेल सशक्त राहील. वाढतं. हम्म, तर अशा प्रकारे एक ही इथं रिलेशनशिप आहे. बरोबर. आता मग आता या शून्य मशागतीमध्ये नेमकं होतं काय, हा. तर आपण या रायझोस्फिअरला डिस्टर्बच करत नाही. नाही. म्हणजे जर पीक कापतोय आपण, हो, पीक कापल्याही नंतर आपण काय करतो की वरचा पार्ट काढून टाकतो. ते खालचा तिथे जसे तसाच तुरीचे आहे. खुंट आहेत, हो. वरचा पार्ट काढला. बरोबर. आता ते रायझोस्फिअर तिथं तसंच आहे. बरोबर. म्हणजे ते जीवाणू मोठ्या प्रमाणात तिथं आहेत. हो. त्यांना खायला अन्न पण तिथं आहे. हो. काही संख्या कमी झाली असेल पण त्यांचं घर मात्र आपण डिस्टर्ब नाही केलं. ते ते तिथेच तिथेच आहेत. ते तिथंच आहे. त्यांना हलवलं नाही आपण. 13व्या दिवशी तुम्हाला मुळावर एवढ्या मोठ्या गाठी भरपूर दिसून गाठी राहिल्या. आहेत. अन्यथा काही शेतामध्ये जा, तुम्हाला दिसेल 13व्या दिवशी 12व्या दिवशी फक्त सोयाबीनचे खोड मुळी, वाढलेले आहे हो, खाली. हो. मुळी कदाचित पाणी नसेल तर खोल गेलेला आहे, बरोबर. पण आजूबाजूला असे जावरं फुटले नाही. नाही. पांढऱ्या हे आता मुळ्यांची आपण संख्या कमी काढलं आहे. बरेचसे, हो. ते झाड तुटल्या तुटू तरी. नये म्हणून मी अल्लादी हो, दुसरं अल्लादी झाड काढलं. काढलं. हो. अन्यथा ते पण सगळं तरी जर त्यातल्या काढतो, काही ना काही निघताना त्या हे झाल्या समजा. हो, तर हो. त्या मानाने भरपूर आहेत तरी त्या तिथे. मानानं हे भरपूर आहे. काही हो. इथले जे असतील आता रूट हो, नूडल्स बरोबर. ते इथे पण आलेले हो, असतील हो. तर ते उपटांनी निघून पडतात गेले ते. हो, जमिनीमध्ये. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ही जी जमीन आहे, रायझोस्फिअर सुद्धा या अशा प्रकारच्या जमिनीमुळे मेंटेन राहतं. हो, ते जीवाणूंच्या जगाला आपण डिस्टर्ब करत नाही आणि मग पुढच्या वर्षी ते उपलब्ध होतं. बरोबर. बरं, यांच्या माध्यमातून या खरा ऑर्गॅनिक कार्बन तिथे राहतो. हम्म, ते पहिल्या झाडाच्या हा. मुळाजवळ. म्हणजे आपल्याला दिसते की आता हे काळी कचरा वर पडला, हो, हे वर आहे, हो. हे वर पडेल, याला कुजायला तुरीचे खुंट उभे आहे, याला वेळ वेळ लागेल, लागेल. कधी लागला हो. पुढच्या वर्षी कुजलं तरी चालेल. काहीच हरकत उलट ही जर आता लवकर कुजवतो आपण हो. तर हे जमिनीतला नत्र घेतात. बरोबर आहे. परंतु आता हे जे खालचं मटेरियल आहे हम्म, त्याच्यामध्ये जीवाणूच राहतात ऑलरेडी ते, तर ते मात्र ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणात तिथं राहतो राहतो. आणि पिकाला पाहिजे तेवढं अन्नद्रव्य उपलब्ध या जमिनीमध्ये होतात. बरं. आणि म्हणून दिसते की आपल्याला इथं रोगराई सुद्धा कमी कमी दिसते. दिसते. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की यावर्षी आपण प्रयोग केला असेल तर इतर शेतकऱ्यांचा सल्ला घ्या, इतर शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी द्या, म्हणजे आपल्या काही चुका होतात ते हो, लक्षात येतात. लक्षात येतं. किंवा आपण जर यावर्षी केली नसेल तर आपल्या वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पद्धतीने शेती करतायत, तर आपण त्यांच्या शेताला जाऊन भेट द्या. किंवा हेही आपल्याला करणं शक्य नसेल तर सागर भाऊ आहे किंवा इतर काही शेती आहेत त्यांच्या शेतावर मी वेळोवेळी व्हिडिओ शूट करतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतो. तर हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तसेच आपल्या इतर जवळच्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा, त्यांच्यासोबत चर्चा करा. नक्कीच चर्चा करताना विरोध होईल, हो, घरच्यांचा मार्ग- विरोध होईल, बाहेरचा विरोध होईल, परंतु यातूनच मात्र पुढचा मार्ग निघेल. आहे. हो, आणि ही शून्य मशागत शेती काळाची गरज गरज पण आहे. आहे. धन्यवाद. धन्यवाद.